नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे की जे आता कॅप राऊंड थर्ड होणार आहे तुमचा, त्याच्यामध्ये सर वॅकन्सी रिपोर्ट तर डिस्प्ले झालेली आहे. त्याच्यामध्ये फक्त ईडब्ल्यूएसच्या सीट दिसत आहेत, है ना. तर ईडब्ल्यूएसच्या सीट ह्या जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळू शकतात किंवा दुसऱ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळू शकतात का. तसेच काही डिफेन्सच्या सीट आहेत, त्या पण अवेलेबल दिसत आहे, तर त्या मिळू शकतात का, हा क्वेश्चन बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे की ईडब्ल्यूएसच्या सीट्स, नंतर पीडब्ल्यूडीच्या सीट आणि डिफेन्सच्या सीट ह्या जनरलसाठी ओपन होतात का. ठीक आहे. सगळ्यात अगोदर बघा विद्यार्थी मित्रांनो, ईडब्ल्यूएसच्या सीट ह्या एक्स्ट्रा सीट्स असतात 10%. जसं की 60चा जर इंटेक असेल तर त्याच्यात 10% 6 सीट ह्या ईडब्ल्यूएसच्या असतात. आणि ह्या टोटली लास्ट इयरपर्यंत, मी लास्ट इयरचा एक्सपिरियन्स सांगतोय. लास्ट इयरपर्यंत काय होत होत्या की ईडब्ल्यूएसचे जर कॅन्डिडेट त्या ठिकाणी फिल नाही झाले तर त्या सीट ह्या कॅरी फॉरवर्ड होत होत्या नेक्स्ट इयरसाठी. येत्या लक्षात. तर बघा, म्हणजे समजा या वर्षीच्या 6 सीट आहेत आणि त्या 6 सीटमध्ये या ठिकाणी दिसते तुम्हाला की स्क्रीनवरती बघा, 6 सीट अवेलेबल आहेत या कॉलेजला. एकही सीट ईडब्ल्यूएसची भरलेली नाही. ओके. आता या ठिकाणी आता तिसरा राऊंड आहे किंवा चौथा राऊंड येईल, तर त्या राऊंडमध्ये त्या सीट ओपन होतील का, है ना. हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा आहे. पण ओपन ह्या सीट ईडब्ल्यूएसच्या लास्ट इयरपर्यंत तरी होत नव्हत्या. म्हणजे काय, तर 6 सीट जर त्याच्या तशाच राहिल्या, एकही सीट भरली नाही, तर त्या सीट पुढच्या वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड झाल्या. म्हणजे काय, तर पुढच्या वर्षीच्या 6 सीट प्लस ह्या मागच्या 6, अशा टोटल 12 सीट ह्या नेक्स्ट इयरसाठी अवेलेबल राहतील. असा ईडब्ल्यूएसचा रूल होता. आता या वर्षीचा रूल प्रमाणे तर रूल तर तसा काही दिसत नाही आहे ईडब्ल्यूएसचा. बट सेम जर रूल असेल तर ईडब्ल्यूएसचा सीट ओपन होणार नाहीयेत. आता राहिला प्रश्न डिफेन्सचा आणि पीडब्ल्यूडीच्या. काही कॉलेजमध्ये काय होत आहे बघा, की डिफेन्स आणि पीडब्ल्यूडीच्या डायरेक्टली 0 सीट दाखवत आहे, है ना. आता त्याचा काय नियम आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे तुम्हाला दाखवतो मी. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे क्लिअरली, इफ seat available for a candidate is more than, या ठिकाणी बघा, if in seat matrix of any course total available seats for reserve or general category comes out to be less than 2, then in such case no seat shall be allotted to the defense category candidate आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट साठी पण. म्हणजे काय, तर टोटल वॅकन्सी सीट जे आहेत, वॅकन्सी सीट मॅट्रिक्स मध्ये जर 2 किंवा 2 पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी डिफेन्स आणि पीडब्ल्यूडीची सीट ही कन्सिडर राहणार, म्हणजे त्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व राहणार नाही. ठीक आहे. तर यानं काय होईल विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, त्याच्यामुळे काही काही मॅट्रिक्समध्ये बघा पीडब्ल्यूडी आणि डिफेन्सच्या सीट ह्या 0 दाखवत आहेत, इवन दो त्या फिल झालेल्या नसल्या तरी, है ना. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्या बाकी अदर कॅटेगरी कोणतीही असो, कोणत्याही कॅटेगरीच्या जर सीट रिझर्व्ह असतील तर त्या ओपनमध्ये कन्वर्ट होतील या राऊंडसाठी. बट फक्त ईडब्ल्यूएस ही कॅटेगरी अशी आहे की त्याच्या सीट ज्या आहेत त्या कन्वर्ट न होता कॅरी फॉरवर्ड होतात नेक्स्ट इयरसाठी. ओके. यावर्षी जर काही नियम चेंज झाला तर आपण यावेळेस चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला समजेलच. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी बघा BSc आहेत किंवा डिप्लोमा वोकेशनल जे आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी जो राऊंड असतो तो नेक्स्ट राऊंडमध्ये ते विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात. ओके. बट वॅकन्सीज नाही तर ते विद्यार्थी कायच पार्टिसिपेट करणार आहे ना. तर त्यामुळे कॅप राऊंड 3चा ऑप्शन फॉर्म भरताना ही काळजी घ्यायची आहे. तुम्हाला वॅकन्सी रिपोर्ट बघा, आणि ईडब्ल्यूएस तर तुम्हाला भेटणार नाही, है ना. असं प्रिव्हियस इयरच्या एक्सपिरियन्सवरनं सांगतो. बट अदर जर सीट्स असतील काही, प्रत्येक कॉलेजचे तुम्ही हे काढा, अलॉटमेंट काढा. त्याच्यामध्ये बघा बेटरमेंट किती विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. जर काही विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं असेल त्या सीटसाठी तर तुम्ही ते कॉलेज वगैरे टाकू शकता, है ना. त्यामुळे काय होईल, तर चान्सेस आहे की त्या विद्यार्थ्याला जर त्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेज मिळालं तर ती जागा वॅकंट होईल आणि ती जागा तुम्हाला मिळू शकते. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता कॅप राऊंड 3चा ऑप्शन फॉर्म भरणं स्टार्ट झाल्यानंतर मी डिटेल व्हिडिओ बनवून त्याच्यावरती तिसऱ्या राऊंडमध्ये पहिले 6 ऑप्शन जे आहेत ते काय असतात, ऑटो फ्रीज होणार आहे. त्यामुळे फर्स्ट 6 प्रिफरन्स जो आहे तो तुम्हाला केअरफुली टाकायचा आहे ना. ज्या विद्यार्थ्याला एकही सीट अलॉट झालेली नाही आतापर्यंत, कॅप 1, 2, है ना, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, कॅप राऊंड 3 खूप केअरफुली करायचं आहे. तुम्हाला हेल्प लागत असेल तर
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज टाकू शकता. इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी, चान्सेस खूप कमी आहेत, बट त्या ठिकाणी तुम्ही एक चान्स घेऊ शकता. नंबर लागला तुमचा तर ठीक आहे, अदरवाईज तुमची फीस जी आहे फीस वगैरे रिटर्न करण्यात येईल. ठीक आहे. तर आणि व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या डायरेक्ट सेकंड इयरचा. आणि टेलिग्रामच्या ग्रुपची पण लिंक दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्कशन करता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.